बाप्पा एकसारखे माझ्याकडे पाहून राहिले आणि कायचा विचार करून राहिले आणि कायचा नाही तर काय माहित. कालपासून एक शब्द बोलले तर नाहीच नाही. आणि एकसारखे पाहून राहिले आणि बोलूनही नाही राहिले ना काही नाही. सागरजी, 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 काय झालं बाप्पा एवढा आवाजही नाही देऊन राहिले मला. सागरजी, सागरजी. आय 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 बोल ना, बोल बोल. काय म्हणतो राणी? बोल ना, बोल ना. काय झालं? काय नाही हो, हे असंच विचार करून राहिलो होतो. हे आपल्या संध्याचा विचार करून राहिलो होतो, बाकी काही नाही. बोल ना, तू काय म्हणतो? मी म्हटलं तुम्ही कालपासून माझ्यासोबत एक शब्द बोलले नाही, काही नाही. कशी आहे मी, काय आहे, तिकडं 8-10 दिवस राहिली तर एक शब्दही बोलले नाही. मार घाई 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 चालू आहे तुमची. झोपले नाही बरोबर, काही नाही. काय झालं तुम्हाला? एवढा मा कोणता राग आला? तसं दिसत काही नाही हो. हे पाहुणे होते ना, पाहुणे येणार होते तर आई म्हणे तुला घेऊन ये बा. तर म्हणून आलो, नाही तर मग मी राहू दिलं असतं अजून तुला 2-4 दिवस. करू दे बा माझ्या घरी आराम. म्हणून मग मी आई म्हणे तिले घेऊन ये म्हणे थोडस करा सराली, तर म्हणून आणलो. असं म्हणजे आईनं आण म्हटलं म्हणून तुम्ही मला घ्यायला आले आहे ना? संध्याताईले पाहुणे पाहिले येणार होते म्हणून मला करायला आणलं इथं तुम्ही, नाही? आणि म्हणजे तुमचं म्हणणं नाहीच होतं मला आणायचं आहे का नाही? तिच्या बहीण माय तर माया तोंडातून खरं निघून गेलं. हे तर माहित आहे बयाड कशी आहे. तो उल्या गोष्टीचा मार वाढवते. नाही तसं नाही, तसं नाही. मला आठवण येऊन राहिली होती तुझी वाली. दवाखान्यातही न्यायचं होतं का नाही, आपल्याला मॅडमला भेटायला जायचं होतं का नाही, तर म्हणून आणलं. मॅडमनं तर आपल्याला 28 तारखेला बोलावलं, आता थोडी बोलावलं. खोटे बोलू नका माझ्यासोबत तुम्ही. सागरजी तुम्हाला सांगतो मी, खोटं नाही बोलायचं. तुम्ही आईनं म्हणलं म्हणूनच आणलं तुम्ही मध्ये. नाही वर, आणि काही विचार नको करत जातो तू. आणि तसंही बी आणलं म्हणून काय झालं मग? आता तिथे संध्याला पाहुणे पाहायला येणार होते तर पाहिजे नाही का मग तू घरी? सून होई नाही आगरची, मग आणलं तर काय झालं? एवढं काय त्याच्यात नवीन तुला चिडाची गरज आहे? मग तिकडंच राहत होती का मग माझ्या घरी? मग तू येणारच नव्हती का? तशी गोष्ट नाहीये. तसं म्हणलं का मी येणारच नाही बा म्हणून, पण मला निवय कामासाठीच आणलं, कामासाठीच आठवण आली बाई तुम्हाला. अशी एवढे दिवस होती मी, 8-10 दिवस. आज एक फोनही नाही केला मला तुम्ही. फोन कराले का कशी आहे, का काय आहे, का काय आहे राणी, हे सोय तुमचं प्रेम? तुला काही अक्कल गिकत आहे का नाही वर? आणि अक्कल नसल्यावानी करता तुला प्रेम. आता इथं तू या समोर मी प्रेम दाखवू? का घरचं पाहू मायावाल्या? माझ्या बहिणीचं एवढं मॅटर झालं, तुला साऱ्याच गोष्टी माहित आहे, तरी पण तू मला म्हणून राहिली मला फोन नाही केला. आमचं आम्हाला माहित आहे आता 8 दिवस काय बितले आमच्यावर, काही नाही. तर तू तर अलगच होती ना. तुला काही म्हणलं का कोणा काही? तू उलटी मला म्हणून राहिली का प्रेम नाही आहे ना, हे आहे ना. प्रेम आहे तर मग काय झालं? दिवस ना रात्र काय तुला पल्लूशीनच बांधून राहू का मी? घरचे लोक नाही का माझ्यासाठी? बहिणी हे ते मायबाप काहीच नाही. तसं नाही म्हणलं मी ना सागरजी, तुम्ही उलटाच मतलब काढता मायवाला. तसं म्हणलं का? पण एखादी फोन काही काही मी जशी बाहेरची असल्यासारखे मला तुम्ही नेऊन दिलं तुमच्याच मतानं. आणलंय बी तुमच्याच मतानं. म्हणजे तुम्हाला काम पडलं तर आईले गेले, आईनं म्हटल्याबरोबर तुम्ही घेऊन आले, आईनं म्हटल्याबरोबर मला पाठवलं. म्हणजे मी कोण व्हायची मग? सून सून म्हणता तुम्ही ना, सुनेसारखीच वागणूक देतही नाही मग मला. द्याले जशी काही नोकरी नसल्यासारखं तुमच्या मतानं नेऊन देता, तुमच्या मतानं आणता. म्हणजे माई काही व्हॅल्यूच नाही, माई काही इज्जतच नाही असल्यासारखी करता तुम्ही. तुला चांगल्या तऱ्हेने माहित आहे मी आईच्या मतानं ऐकून कोणतीच कामं करत नाही म्हणून. माझ्या दिमागाला पटले तेव्हाच मी करतो. तू आहे प्रेग्नेंट आणि तुले जर घरचं वातावरण हे ते तुझ्यावाले अजून टेन्शन वाढलं असतं आमच्या बरोबर, म्हणून मग मी आईच्या मतानं ऐकलं. तिचं बरोबर वाटलं म्हणून मी ऐकलं. याच्यासाठी नाही ऐकलं का तिनं म्हटलं म्हणून. तिनं बोलतही म्हटलं मी ऐकीन का? मला पटलं तिचं मला बोलणं म्हणून पाठवलं का नाही बा? अशा टेन्शन मध्ये काय तू इथं आहे तर थोडेसे दिवस तिकडं आहे. एक तर संध्याचं झालं मॅटर, तुलाही माहित आहे चांगल्या तऱ्हेने सर्व गोष्टी. अशा याच्यात आम्ही रात्री जेवण नाही खावणं नाही त्यावरही असर पडला असता ना. तुझे तरी बरं वाटलं असतं का पाहून? मग बाबाची तब्येत खराब, आईचं तिकडं रडणं, ती संध्या उठून पाहिली अर्ध्या रात्री, माहित नाही पडलं. म्हणून त्याच्यासाठीच म्हटलं होतं. किती प्रॉब्लेम झाले इथं. ह्या सगळ्या गोष्टीपासून तुला दूर ठेवलं, तू म्हणतो नोकरी. आता तू ह्या घरची सून होय, तुला चांगलं वातावरण भेटलं पाहिजे म्हणून तू या माझ्या घरी पाठवलं का नाही? अशा याच्यात तू अजून टेन्शन घेतलं असतं म्हणून आईने बी म्हणलं तसं. परिस्थिती समजून घ्यायची आणि असं अनफड्यासारखं नाही वागायचं. अनफड्यासारखं वागायचे का तूच आहे का? मिस 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 करत राहतो हमेशा. तू ना मी नाही आहे ना या घरात, बाकीचे लोक राहते ना. बाकीचे लोक राहिले राहिले तुम्ही. केवळ काय झालं? पोरगी तर चांगली आहे, आम्ही पाहिजे आमच्या घरी एक रात्र राहिली ते पोरगी चांगली आहे. मोठी बहीण आपल्याच गावात दिलेली आहे तिथं. आपले श्यामले तर ओळखतस ना तुम्ही. तर ते श्यामलेच तर दिली एक पोरगी.
आता हे लहान आहे, किती मस्त आहे, तिच्यापेक्षा सुंदर आहे मोठीपेक्षा, आणि काऊन नाही म्हणता तुम्ही? पाय ना हो वहिनी, किती सादरी पोरगी आहे होती, मला चांगली वाटली बाई. आम्हाला दोघं नवरा बायकोली आवडली. रस्त्यानं म्हणते मी नाही करत त्या पोरीले, नाही सांगून दे आई, मी नाही करत, नाही सांगून दे त्या पोरीले, मी नाही करत म्हणून राहिलं. ऐकूनही नाही राहिलं बाई, एवढी चांगली पोरगी असून. फक्त शिक्षणासाठी त्या पोरीनं म्हणलं का आखरीचं वर्ष राहिलं म्हणते माय, आता तेवढं करीन बा. तर हे कुठं नाही म्हणते, याले कायच प्रॉब्लेम आहे ना, कायच नाही तर काय माहित का बाप्पा. त्या पहिलेच पोरी भेटून नाही राहिल्या, भेटून राहिले. मी नाही समजावलं याले केवळले, तर म्हणते मी करतच नाही म्हणते, मला नाही करायची म्हणते. ते केवळ आवडली नाही का पोरगी तुम्हाला? असं नाही आहे मामी, पोरगी चांगली आहे दिसले, पोरगी सुंदर आहे दिसले, पोरीचं नाही आहे वांदा. पण कसं ते म्हणे लग्न झाल्यावर शिकतो म्हणे, मला शिकू द्यायचं नाही आहे तिथे. उद्या म्हणून शिकतो, परवा म्हणून मग मला जॉब करायचा आहे, नोकरी करायची आहे. मग तिच्या मनानं ऐकू का मी? नाही तसं नाही म्हणत आहे, पण शिकलं तर काय प्रॉब्लेम आहे? जी आजकालची पोरं तर बायकाली शिकू देते जी. केवळ जी तुम्ही अलग दिसून राहिले बा, मला बायकोले शिकू नाही देत, बायकोले जॉब नाही करू देत. आता तर दोघे नवरा बायको कामावर राहते जी. नाही, मी खोटं बोलून हे नाही करणार तिच्यासोबत. मी मला नाही शिकू द्यायचं आहे तर मी तोंडावर म्हणून तिला नाही शिकू देणार का म्हणू, ते मला नाही म्हणू का हो म्हणू. पण मी जे खरं आहे ते सांगतो. मग लग्न झाल्यावर मग हे असं म्हणलं तुम्ही, तसं म्हणलं तुम्ही, आणि असं झालं असं काही पाहिजे. मला नाही शिकू द्यायचं आहे तर नाही शिकू द्यायचं आहे तिला, तिला जॉबही नाही करू द्यायचं आहे. कसं करावं या पोराचं? आम्ही झांबड्या तोंडाच्या शिकू नाही द्यायचं आहे, शिकू नाही द्यायचं आहे करतो. काय झालं तुले शिकू नाही द्यायचं आहे म्हणतं? काय झालं तुला? एवढा काय प्रॉब्लेम आहे रे शिक्षणाशी? काही बोलतात हो जी केवळ. काय झालं तुम्हाला असं काऊन नाहीच म्हणता तुम्ही? आजकालचे पोरं किती फ्री आहे बाई, तुम्ही काऊन असे वागता जी? माझी मम्मी आता काय सांगू तुम्हाला, 2-3 मित्र यायचं असं झालेलं आहे माझ्या ओळखीतल्या. एक माझा मित्र होता, त्याचं लग्न झालं, गॅरेज होतं चांगलं त्याचं. त्याच्या बायकोला शिकायचं होतं. पण त्याला काही असं जरूरत नाही होती बायकोच्या पैशावर जगाची हे ते. पण जाऊ दे बा, बायकोची इच्छा आहे, हे पोट चांगलं होतं. बायकोची इच्छा आहे, बायकोसाठी शिकू दिलं त्यानं. मस्त शिकून पैसा लावला त्यानं, गरिबीतून हे करून. नाही तर दोघांचं कसंही चालत होतं, त्याच्या लेकराला पोषू शकत होता तो. 2-2, 3-3 हजार रुपये गॅरेजवर रोज पाडितो. चाल बा, आता बायकोची शिकायची इच्छा आहे, शिकू दिलं तिला, नर्स बनवलं, ट्रेनिंग दिलं, नर्स झाली आणि गेली. उठून पाहिली दुसऱ्या पोरासाठी तिनं जॉब केला आणि दुसऱ्या पोरासोबत उठून पाहिली. सांगा मग, आता 8 दिवसाचं एक प्रकरण. दोघे नवरा बायको कामावर एका कंपनीत, माझ कंपनीतलं पोरग होय. ते फसली दुसऱ्यासोबत फसली. आता ते फसली तर फसली, मग तिला त्याच्यासोबत करायचं होतं. कानून कायद्यानं हे घ्यावं लागत होतं का नाही? याच्यावर उलट्या केसेस लावला, असं मारते तसं मारते, नसं करते तसं करते. तिचीच इच्छा होती सोडचिठ्ठी घ्यायची सोडायची. सोडचिठ्ठी घेतली, पैसा आदलाही मागितला नवऱ्याने, आणि उलट्या त्याच्यावर केसेसही लावला. आणि काय सांगता मग, म्हणून त्यांनी मला ते रिक्सच घ्यायची नाही. मला ना माहिती का, मी गरीबातली पोरगी करी, 5वी 6वी वर्ग शिकलेली पोरगी करी. माय ना आता काही मनच उतरून गेलं. मी करीन तर ते अनपढ पोरगी करीन, पण शिकलेली आणि ते शिक्षण करतो म्हणते मी, आणि जॉब करणारी पोरगी करतच नाही. ही पोरगी आवडली मला, कशी पाहिजे म्हटलं तर. मी असं नाही म्हणत का सर्वच पोरी कशा असते बा म्हणून, तसं नाही आहे. पण मी मायवाली लाईफ मध्ये सेव्ह करायची आहे. मध्ये माई बायको मध्ये अशी पाहिजे, का घरचं काम करणं, माय घर सांभाळणं, बस एवढं पाहिजे मला. मग अशी बायकोसाठी अनपढी बायको असली ना तरी चालून मध्ये काही फरक नाही पडत. एखादी गावातली गरीब घराण्यातली असली ना तरी चालून मध्ये, माय घर सांभाळणी पाहिजे. मी कमवू शकतो ना, मी कमवू शकतो, माझ्या बायकोला सांभाळू शकतो, लेकरं झालीत लेकरालाही सांभाळू शकतो. मी आहो ना सक्षम. बस तिनं माझ्या घर सांभाळा. ते पोरगी जर शिक्षण तिचं सोडायला तयार असेल तर मी करीन बा, नाही तर मग मी दुसरी पोरगी पाहिजे. काय सांगू बाई ह्या पोराचं, आता आहे बी काही गोष्टी याच्या बरोबर. ह्या पोराचं कसं करा बाई आता? ती पोरी पाहिल्या बाई, याचं एकच गाणं राहते चालू, एकच गाणं चालू राहिले. काय करावं मग आता सांगा? याले पोरीच बरोबर पसंत नाही येत. आता हे त्या दिवशी आम्ही त्या बेडकीतली पोरगी पाहिली, आवडली गिवडली त्याले, पण तिचे बांडे केस आहेत म्हणून म्हणते मी तिले करत नाही. आता ह्या पोरीचे मंगानी आता चांगले लंबे केस होते बरं त्या पोरीचे. आता आज पाहिली ते मग तिचे जास्त लंबे नाही, एवढं केस आहे म्हणते. सांगावं मग काय बोलताय पोट्ट्यासोबत? बापरे, भलती भारी केस आहे बाई हे पोरग तर. तू करतच नाही का मग? आता नाही सांगत का त्या पोरीले मग? हो रे केवळ, हो मग आता काय करतं? तिला शिकायची इच्छा आहे ना, मला तर पटत नाही बा. मग आमचा मेडच नाही तर मग करून काय फायदा तुझा? नाही तर मग तुम्ही क्लिअर बोला त्यांच्या घरच्या सोबत, का आहे का नाही. तर मायवाले विचार सांगा. जर ती पोरगी तयार असेल तर मी आताही करायला तयार आहे. माय काही हे नाही आहे. छापोईन महाबीन या ना तर आपतच आणली, हे आताच करून राहिलो. आणि त्या पोरीविषयी नाही का समोरचं माहीत पडलं. छापोईन महाबीन ते पोट्ट लय चालू आहे, दिसते तसं नाही आहे. गरीब म्हणता गरीब नाही आहे हे. पण आता हे शिक्षणासाठी असं करून राहिलं, आणि तिथं मागचं पुढचं जर याने माहीत पडलं,
तर हे काय करून मला विचारच करायला लागेल बाई, जमून नाही राहिलं यायचं मला. कसं कर रे मग सूरज, ठेवाल्या पुरीच्या भावाला सांगून दे हे केवलचं पूर्ण क्लिअर असं असं म्हणते बा म्हणून पोरग. मग काय निर्णय घेते काय म्हणते ते तर मग पाहून घेऊ, आहे का नाही? बरं बरं ठीक आहे ना, सांगतो मी तिच्या भावाला फोन करून सांगतो. आई मी मटण आणतो. आत्या आहे केवळ आहे, आजची रात्र राहणच नाही. किंवा मटण गिटण घेऊन येतो. तू तयारी कर, मस्त भाकरी कर आई, मी मटण घेऊन येतो. आण बापा आण, त्या बापाई म्हणे त्या दिवशी आण जा घेऊन ये. काय रे जीवाईनी साधच करा ना. काय रे एवढ्या भानगडीत पडतात? नाही जी करतो ना आता, आहे ना असेच आज रविवार या ना करून घेतो. जाय रे बाबू घेऊन ये. आता केवढ्या सोबत नाही आले नाही, मी बसतो मी घरी आता. मला करू दे ना आराम, जाय तूच मला करू दे आराम, मी बसतो. मला एक गोष्ट सांग बरं, तुला पोरगी मनातून आवडली या नाही आवडली ते सांग मला पहिली. ते सांग म्हणजे मला हे सांगायला बरं होऊन जाते. ती आवडली ना सूरज, पोरगी चांगली पोरगी आहे. पोरगी आवडली मध्ये, पोरगी खरं सांगू तुला मनातून तर खूप आवडली पोरगी. पण ते शिक्षण नाही म्हणलं असतं ना तिनं तर तवाच्या तवा सो म्हणायला लावलं असतं बाबाली मीनं. अरे जमलं रे, चान्सेस आहे मग थोडीशी. पोरगी आवडली ना मग होते बाकीचं सर्व काही ऍडजस्ट. मग याला टाकतो बरोबर समजावून मी, आणतो याला आपल्या गिअरमध्ये. बोला सूरजराव, काय म्हणता बोल ना. काही नाही, मी म्हणलं पोराने विचारलं पोरग आमच्याच घरी आहे आज, आत्याच होय ना ते आज मुक्काम आहे. तर पोरग अलगच म्हणून राहिलं बा, म्हणून तुमच्यासोबत बोलावं म्हटलं. थोडंसं मिस टेन्शन मध्ये आलो यार. हो का, काय म्हणे मग पोरग, काय म्हणे पोरगी आवडली नाही का पोराले? नाही पोरगी आवडली, पोरगी खूप आवडली त्याले आपली संध्याकाळी आवडली गिवडली. पण त्याचं एक म्हणणं आहे, मी म्हटलं तुम्हाला सांगून द्यावा. तो पोरगा ऐकली सगळ्या गोष्टीत. तो म्हणते मध्ये शिक्षण करणारी पोरगी पाहिजे नाही म्हणते, लग्न झाल्यावर शिकायचं नाही आणि जॉब नाही करायचा बा म्हणते. तर त्याच्यासाठी आज मग आईनं मीनं त्याची लय समजूत काढली. पण ते पोरग एकाच त्याच्यावाल्या गोष्टीवर आहे का मला फसवायचं नाही म्हणते पोरीले, जे आहे ते क्लिअर सांगतो म्हणते मी. मग आता मी वेगळं बोलीन, लग्न झाल्यावर तिला शिकू नाही देईन, जॉब नाही करू देईन. मग कसं नंतरही तिनं असं म्हणलं नाही पाहिजे म्हणे, तर तुम्ही लग्न आधी तर मला असं म्हणलं, लग्न आधी तर मला तसं म्हणलं. म्हणून मग सगळं माहिती क्लिअर असलेलं बरं म्हणते. तर ते पोराले नाही का पोरगी म्हणजे जॉब करणारी पाहिजे नाही, शिक्षण जॉब. अरे असं आहे का, तसं आपल्या संध्याचं असं काही नाही की शिक्षणाचं झालं ना तिचं शिक्षण भरपूर झालं. WMA आखरीचं वर्ष राहिलं तिचं आता. अर्ध तर शिक्षण झालंय, आता काही एक्झाम 2-3 महिन्याने एक्झाम आहे तिची, 2-4 महिन्याची गोष्ट पकडा. तसं काही तिचं एवढंही काही हे नाही, जॉब ऑफ करणंच नाही ते तेवढं कुठं जॉबचं घेतील हे राहणार ते नाही करत जॉब घेऊ. पण आता माय असं म्हणणं होतं काय पेपर देऊन द्यायचे बा तिचे, देऊ द्यायचं बा म्हटलं. ते संध्याचं मग ते नाही सांगितलं का तुम्ही? ते बी नाही सांगितलं का? नाही ना राजीव हो, मला काय माहित होतं हे शिक्षणाचा अडथळा येईल म्हणून, नाही तर ते सांगत नाही असं काही नाही आहे. ते त्याला बरोबर सांगतो मी, सब बरोबर घेतो मी त्याला, हे समजून सांगतो. तसं काही नाही, आपल्या आत्याचंच पोरगं आहे. तसं काही नाही, फक्त त्याचं एक म्हणणं आहे का त्याला लग्न झाल्यावर म्हणजे जॉब करायचं नाही, त्याला काम करणारी पोरगी पाहिजे नाही. असं आहे त्याचं वाला. हे जाऊ दे, हे आपल्याला सांगता येते. तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ, त्याला आणतो मी बरोबर वाटलीत, तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही ना सूरजराव, पोरीचं जीवन होईना, माझ्या बहिणीचं जीवन होईना ते. सोयरेगीत असं बोलणं जमत नाही ना, जे आहे ते क्लिअर पाहिजे ना आपल्याला. तुम्ही तिच्याविषयी जेवढं काही आहे का नाही तेवढं क्लिअर सांगून द्या आम्हाला. शिक्षणाचं ते घरी राहिली ना चालते आम्हाला. आमचंही अशी इच्छा नाही आहे का आमची पोरगी अशी जॉब ऑफ करण, ते घरचं कामं करण, लेकराले सांभाळण. तसं की तिचं एवढं हे नाही. मी तिला समजून सांगतो. माझी मोठी बहीण आहे ना, तुम्हाला तर माहित आहे श्वेता, तिची आहे शिकायची इच्छा, तिला आहे काम करायची. पण हे लाईनीचं नाही आहे तेवढं, तिला घरचंच नाही सुधरत. काय करणार ते जॉब घेऊन? ते नाही करणार जॉब घेऊन. तिला शिक्षण आता झालंच भाई तिचं आता. पण म्हणून जाऊ दे बा, आता परीक्षा देऊ दे तुला म्हटलं. पण मग आता हे महत्वाचं आहे, तिचं जे सांगणं आहे का नाही ते महत्वाचं आहे, ते पोराचं. शिक्षणाचं द्या सोडून. म्हणजे मग तुम्ही तयार आहे का? म्हणजे ते पोरं शिकू नाही देत म्हणते, त्या गोष्टीसाठी संध्याकाळी तयार होईल का? आधी तिला समजावायची काही गरजच नाही, तयार व्हायची काही गरजच नाही. तिलाच तेवढं काही हे नाही आहे. बाई मोठी बहीण येतात हे चंट आहे. ते घरचं दारचं सर्व सांभाळू शकते, बाहेरचं घरचंही करू शकते. ती हे लहान आहे ना, लहान कामात थोडीशी डलच आहे. तिला नाही दोन करता येईन. ते तर पहिलेच म्हणते मला घरी राहणंच आवडते म्हणते, काम करणं आवडत नाही म्हणते तिले. तिले काय आहे ते तसंच तिनं का नाही मग आणि नाही का पाहिले आलते का नाही तुम्ही, तर तिनं त्या पोरानं विचारलं का नाही शिकायची इच्छा आहे का भाऊ ना, तर तिला असं वाटलं साहजिकच तिनं कॅज्युअल मध्ये म्हणून दिलं हो बा म्हणून. होय नाही म्हटलं तिनं, शिकू द्यायचं असं तर शिकेन बा असं म्हटलं तिनं. घरी आमच्या गोष्टी झाल्या ना. अरे असं आहे का? मग काय टेन्शन नको घेऊ सागरजी. इकडूनच पक्क समजा, कारण की ते पोराले पोरगी केवळ पोरगी लय आवडली आपली संध्याबाई.
लय आवडली जुळल्यासारखं समजा तुम्ही टेन्शन नका घेऊ. मग आता आता मी हे फिक्सच करतो. आता तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा बरोबर करतो मी. त्या पोरालाही सांगतो सगळं. आपण थोडा वेळ लागेल बा. हा थोडंसं म्हणजे कसं सांगा रे, मी त्याला कसं माझ्या आयडियानं सांगतो, म्हणजे कसं बाहेरून मग इकडून तिकडून तिखट मीठ लावून थोडंसं आता संध्याकाळीचं आहे आपलं इकडं तिकडं माहीतच झालं का नाही. अशा गोष्टी लपत नाही. तर मी थोडंसं त्याला आता माहिती घेऊन सांगतो आहे का नाही. बरं बा बरं पा आता सूरजजी आपल्या संध्याला आवडलं तसं पोरग. ते तर म्हणते दादा तू जसं म्हणशील तसं करतो. ते आपल्या पलीकडे जाणार नाही आता, पण तसं तिला पोरग आवडलं तिच्या बोलण्यावरून वाटलं मध्ये.